आज आपण बघणार आहोत 2025 शिफ्ट नंबर 2 म्हणजे 7 एप्रिलला झालेला पेपर, त्याचा शिफ्ट नंबर 2चा पेपर आज आपण बघणार आहोत. तर ऑलरेडी आपण शिफ्ट नंबर 1चा 7 एप्रिलचा पेपर रिवाइज केलेला आहे PYQ म्हणून. तर ज्यांना कुणाला बघायचं असेल त्यांनी लास्ट व्हिडिओ बघून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट शिफ्टचे PYQ सुद्धा मिळून जातील. तर मी दीक्षा कातल्यावर तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे द ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला. तर सगळ्यांनी बघा लास्टपर्यंत हे PYQ तुम्हाला खूप इम्पॉर्टंट ठरणार आहेत. याच्यामुळे तुम्हाला माहिती पडतील की क्वेश्चन्स कसे येतात तुमच्या एक्झाममध्ये. तर पहिलं क्वेश्चन बघा, जे की नर्सिंग ॲप्टिट्यूडचं आहे. तर पहिल्या क्वेश्चनमध्ये विचारलं काय आहे, तर व्हॉट डू यू डू इन फर्स्ट वेन समवन ब्रेक आर्म, म्हणजे एखाद्याचा हात तुटलेला आहे तर त्याला तुम्ही काय देणार. तर त्याचा आन्सर येईल सी, म्हणजेच पुट द आर्म इन स्लाइंग, म्हणजे तुम्ही काय करणार आहात की त्या आर्मला स्लाइंगमध्ये ठेवणार आहात. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 2. तर त्याच्यामध्ये काय आहे, इंटरनॅशनल योगा डे कधी सेलिब्रेट केलेला आहे. तर इंटरनॅशनल योगा डे सेलिब्रेट केले जाते 21 जूनला. तर ऑप्शन नंबर येईल ए. त्याच्यानंतर बघा, विच ॲक्शन नॉट करेक्ट द प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ एस्कॅरिस, म्हणजेच कोणतं येईल, ईट रॉ व्हेजिटेबल, म्हणजेच आन्सर नंबर डी. मग फोर्थ क्वेश्चन काय विचारले गेलेलं आहे, व्हॉट इज 20% ऑफ 45, म्हणजे 45चे 20% किती होतील. तर किती येईल, 9, म्हणजेच आन्सर नंबर ए. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर बघा 5. त्याच्यामध्ये काय विचारलं आहे, कॉमन सिम्टम्स इन ॲनिमिया अमॉंग वुमन विल बी एक्सेप्ट 1, तर कोणतं होऊ शकते. तर ड्रायनेस ऑफ आईस, म्हणजेच आन्सर नंबर सी येईल. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 6. द टेक्निक ऑब्टेनिंग इज टेस्टिव्ह बेबी इज कॉल्ड, का म्हणलं जाते त्यांना, इन विट्रो फर्टिलायझेशन, म्हणजेच आन्सर नंबर सी येईल. त्याच्यानंतर बघा, आपल्याला बघायचं आहे फुल पॅकेज ऑफ नर्सिंग स्टुडंटसाठी. त्याच्यामध्ये काय काय अवेलेबल आहे ते बघून घ्या. 40 मॉक टेस्ट प्लस 5 CT सेलनी घेतलेले पेपर, म्हणजे 40 मॉक टेस्टनी तुम्हाला इम्प्रूव्हमेंट होतील तुमचे सॉल्व करण्याचे क्वेश्चन्स ॲबिलिटी, आणि 5 क्वेश्चन पेपर म्हणजे तुमच्या त्याच्याने काय होईल की तुम्हाला क्वेश्चन्स कसे येतात ते माहिती पडून जातील. सोबतच तुम्हाला त्या पॅकेजमध्ये एक मास्टर बुकसुद्धा देण्यात येतील. ते मास्टर बुक म्हणजे स्वतः ऑन तयार केलेली आहे आपल्या द ड्रीम अचिव्हर्स गायडन्सची. त्याच्यामुळे त्या बुकमध्ये एका सब्जेक्टला 500 MCQ असे देण्यात आलेले आहे, आणि सोबतच तुम्हाला मागल्या वर्षी दिलेले आम्ही मॉक टेस्टसुद्धा त्यामध्ये इन्क्लूड केलेला आहोत. सोबतच तुम्हाला लाईव्ह सेशन एका वीकला देण्यात येतील. तर ज्यांना कुणाला वाटतंय की खरंच फुल पॅकेज अफोर्डेबल आहे आणि खूप कामाचं आहे, त्यांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघा, तुम्हाला ग्रुपची लिंक मिळून जातील, त्यांना ग्रुपला जॉईन करा. आणि ज्यांना वाटतंय खूप इम्पॉर्टंट ठरणार त्यांनी आमच्या फुल पॅकेजसाठी कमेंट करा किंवा DM करा. त्याच्यानंतरच बघा 7th क्वेश्चन. ते 7th क्वेश्चनमध्ये विचारले गेलेलं आहे की मसल्स फटीग इज ड्यू टू ॲक्युमुलेशन ऑफ, तर कोणता आन्सर येऊ शकते त्याचं, बी, कारण लॅक्टिक ॲसिडमुळे ॲक्युमुलेशन होत असते मसल फटीग. त्याच्यानंतर बघा, द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एअर दॅट कॅन बी ब्रिथेंड आउट आफ्टर मॅक्झिमम इन्स्पायरेशन इज, तर काय येऊ शकते आन्सर आठवायचं, ए, व्हायटल कॅपॅसिटी. हे काय करत असते, हेल्प करत असते मॅक्झिमम अमाऊंट ऑफ द एअरसाठी, इन्स्पायरेशनसाठी. त्याच्यानंतर 9th क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये विचारलं गेलं आहे GNM स्टँड फॉर, म्हणजेच GNMचा फुल फॉर्म काय आहे. तर GNMचा फुल फॉर्म काय आहे, जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी, म्हणजेच आन्सर नंबर ए येऊ शकते. आणि त्याच्यानंतर बघा 10वा क्वेश्चन. इन्क्रीज स्किन कॅन्सर अँड हाय म्युटेशन रेट आर द रिझल्ट ऑफ, म्हणजेच काय, हाय स्किन कॅन्सर आणि हाय म्युटेशन काय रिझल्ट करत असते हे विचारले गेलेलं आहे. तर त्याचा आन्सर येईल ओझोन डिप्लेशन, म्हणजेच आन्सर नंबर बी. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11मध्ये काय विचारलं गेलं आहे, नॉर्मल रेस्टिंग पर्सन मेल ॲव्हरेज स्मोक व्हॉल्यूम 70 ml पर बीट आणि हार्ट रेट 75 बीट पर मिनिट. व्हॉट विल बी द कार्डियक आउटपुट, तर कार्डियक आउटपुट काय येऊ शकते त्याचा, 5250 ml हे येऊ शकते. त्याच्यानंतर बघा, वॅक्सिन फॉर प्रिव्हेन्शन ऑफ सर्वायकल कॅन्सर अमॉंग गर्ल इज, तर काय येऊ शकते, आन्सर नंबर सी, HPV. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 13. त्याच्यामध्ये काय, ग्लोमुलार फिल्ट्रेशन रेट पर डे विचारले गेलेलं आहे. तर ग्लोमुलार फिल्ट्रेशन रेट किती आहे, 180 लिटर्स आहेत. तर आन्सर कोणतं येईल, सी येईल. आता बघा 14वा क्वेश्चन. मेंटेनिंग पर्सनल हायजीन ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन इज इम्पॉर्टंट फॉर रिड्यूस द रिस्क ऑफ, कोणतं रिस्क होऊ शकते, इन्फेक्शन होऊ शकते, म्हणजेच आन्सर काय येईल, डी. त्याच्यानंतर बघा
15वा क्वेश्चन ब्लँक दिलेला आहे. हॉर्मोन्स हेल्प इन डेव्हलपमेंट ऑफ लॅक्टिफेरस ट्यूब्युल्स ड्युरिंग प्रेग्नन्सी. आता लॅक्टिफेरस ट्यूब्युल्स काय करत असतात, ते मिल्क प्रोड्यूस करत असतात. तर त्याच्यासाठी हेल्प कोण करत असते, प्रोलॅक्टिन. तर आन्सर नंबर येईल सी. तर 16 क्वेश्चन बघा. ट्युबरक्लोसिस इज ट्रान्समिटेड थ्रू. आता ट्रान्समिट कशामुळे होत असते हे विचारलं गेलेलं आहे. ट्युबरक्लोसिस, तर ट्युबरक्लोसिस कशामुळे होत आहे, इन्फेक्टेड एअरवे, म्हणजेच एअर थ्रू पण जाऊ शकते. कारण जेव्हा इन्फेक्टेड पर्सन समोर असलं त्याच्यासमोर आणि जे चांगलं पर्सन आहे त्याला समोर ठेवलंय तर त्या एअर थ्रू जाऊ शकते, म्हणून डी आन्सर येईल. तर 17 क्वेश्चन बघा. द नाईट ब्लाइंडनेस इज कॉज ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ. तर नाईट ब्लाइंडनेस कशामुळे येते, कोणत्या डेफिशियन्सीमुळे येत असते, तर ते बघा येत असते विटामिन ए डिफिशियन्सीमुळे. ए डिफिशियन्सी कमी झाली की नाईट ब्लाइंडनेस होऊ शकते आणि नाईटला दिसू नाही शकत. तर 18 क्वेश्चन बघा. त्याच्या वर्ल्ड हेल्थ डे इज सेलिब्रेटेड ॲन्युअली ऑन. आता वर्ल्ड हेल्थ डे कधी सेलिब्रेट केलं जाते, तर वर्ल्ड हेल्थ डे सेलिब्रेट केलं जाते आपलं 7 एप्रिलला, म्हणजे सी आन्सर येईल. त्याच्यानंतर बघा, प्रेझेन्स ऑफ बियर्ड इन बॉईज, तर त्याच्यामुळे काय होत असते, तर आन्सर काय येईल, बी येईल. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर, म्हणजेच त्याच्यामुळे माहिती पडते की मेल मॅच्युअर झालाय किंवा प्युबर्टी आलेली आहे, त्याच्यामुळे सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते. आणि बघा लास्ट क्वेश्चन. द फर्स्ट कॉलेज इन इंडिया स्टार्ट बेसिक BSc नर्सिंग प्रोग्राम वाज. आता पहिली BSc नर्सिंग कोणती कॉलेज होती इंडियामध्ये, तर ते विचारले गेलेले आहे. तर पहिली कॉलेज होती RAK कॉलेज न्यू दिल्ली. हे कॉलेज होती आपली जी की बेसिक BSc नर्सिंगची पहिली कॉलेज होती, जे की प्रोग्राम करत होती आणि सगळे काम करत होती. तर हे झाले आपले नर्सिंग ॲप्टिट्यूडचे पेपर. हे तुम्हाला समजले असतील. ज्यांना कुणाला वाटते कुठे डाऊट असेल त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण कोणते क्वेश्चन खूप डिफिकल्ट असतात. पण मला वाटत नाही की एवढं क्वेश्चनमध्ये तुम्हाला एखादा क्वेश्चन डिफिकल्ट गेला असेल. जर कुणाला वाटतं की खरंच डिफिकल्ट गेलं आहे तर त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जे क्वेश्चन समजलं नाही ते क्वेश्चन मला पर्सनली DM सुद्धा करू शकता किंवा आमच्या ग्रुपला जॉईन करून तिथे सुद्धा मेसेज करू शकता. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.